नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, की आजपासून जो पार्ट 2 आहे तो नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुरुवातीला सकाळपासून एरर येत होता, परंतु आता ही वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे. तर सदरचा पार्ट 2 आपण सांगितलेलंच आहे, की ज्या विद्यार्थ्यांना इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा या अंतर्गत आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट कोटा या अंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे, ते विद्यार्थी नोंदणी करू शकतात. तर यासाठी लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाईप करून खाली लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल आणि बाजूला पार्ट 1 आणि पार्ट 2 येथे लक्षात घ्या आल्याचं पाहायला मिळेल. ऑलरेडी तुम्ही पार्ट 1 भरलेला आहे. एकदा तुम्ही माहिती पहा आणि प्रत्येक ठिकाणी नेक्स्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नेक्स्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेले मार्क्स आपोआप तुम्हाला आल्याचे पाहायला मिळतील. एकदा खात्री करायची आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्ही यापूर्वी जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहात, कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा अंडरटेकिंग असेल किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला इथे लक्षात घ्या पाहता येणार आहे. तर आता इथे महत्त्वाची प्रोसेस म्हणजे 10वीचं मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे तुम्हाला शाळेकडून मिळालेलं आहे, त्याची ओरिजिनल कॉपीज तुम्हाला अपलोड करायची आहे आणि इतर सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल ते करू शकता आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सगळी कागदपत्र भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर काही बदल करायचा असेल तर करू शकता. फी अगोदरच तुम्ही भरलेली आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती आल्याचं पाहायला मिळेल. त्या ठिकाणी रिसिप्ट किंवा प्रिंट रिसिप्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर आत्ता पार्ट जो दुसरा महत्त्वाचा आहे तो सुरू झालेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन लॉक करण्याची प्रोसेस आलेली आहे. संपूर्ण फॉर्म आहे तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून येथे अंडरटेकिंग बॉक्स आहे तो टॅब आहे क्लिक करायचा आहे आणि लॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन लॉक सक्सेसफुली झाल्याचं पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तर अनलॉक करू शकता आणि नसेल तर तुम्हाला पार्ट 2 आहे याकडे जायचं आहे. तर येथे पाहू शकता की चूज स्ट्रीम अँड मीडियम तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी 10वीचे मार्क्स आलेले आहेत आणि खाली लक्षात घ्या की मेरिट मार्क्स आहेत तुम्हाला इथे 500 पैकी जे आहेत ते कन्वर्ट झालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम निवडायचं आहे, आर्ट्स निवडायचं आहे, कॉमर्स निवडायचं आहे की सायन्स निवडायचं आहे ते तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर मीडियम आहे. तर लक्षात घ्या की तुम्ही जी मीडियम निवडणार आहात त्याच्यावरती तुमचे प्रेफरन्स अवलंबून आहेत. त्यामुळे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियम जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म आहे तो अनलॉक करायचा आहे आणि येथे पाहू शकता की खाली तुम्हाला पार्ट 2 आहे. ॲप्लाय फॉर इन हाऊस कोटा, ॲप्लाय फॉर मायनॉरिटी कोटा आणि ॲप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा अशा प्रकारचे ऑप्शन आलेले आहेत. पण सध्या या ठिकाणी अजून कॉलेज लिस्ट उपलब्ध झालेली नाही आहे. थोडा सॉफ्टवेअर एरर आहे. लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. 11वी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.